1721 फॉर्म्युला फॉलो करून बघा. ज्या दिवशी वाचलंय त्या दिवशी वाचन झाल्यानंतर त्याची क्विक रिव्हिजन, 7व्या दिवशी परत एकदा रिव्हिजन आणि मग 21व्या दिवशी त्याची परत एकदा रिव्हिजन. तुम्ही बघा, नॉर्मली जेव्हा आपण भरतीसाठी जात होतो त्यावेळेला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न इझिली सॉल्व्ह व्हायचे. का? कारण वन लाइनर होते. आता वन लाइनरचा खेळ संपलेला आहे. का स्कोर येत नाहीये हे बघत नाहीयेत ती लोक, की माझं चुकतं कुठे. अनालिसिस ज्याला आपण म्हणतोय, की मी गडबड काय करतोय. परीक्षेत बसत असताना माझ्या बरोबर असं होतंय का, की मी परीक्षेत बसल्यानंतर गडबड करतोय, क्वेश्चन पेपर सोडवत असताना गडबड करतोय, असं होतंय का? पीवायक्यू तुम्ही सोडवतात, त्या पीवायक्यू का तो महत्वाचा हे समजून घ्या. त्यावेळेला तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. उदाहरणार्थ, MRTP नावाचा टॉपिक आहे, त्याच्यात दणकवून क्वेश्चन आयोगानं रिपीट केलेले आहेत. मी माझ्या लेक्चर्सला दाखवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. असे बरेच विद्यार्थी आहेत की जे आता 25 ऑक्टोबरला तलाठी भरतीसाठी पेपर देणार आहेत. पण ना, तुम्ही जर या चुका टाळल्यात, तुम्ही या जर चुका केल्या नाहीत, तर तुमचा मार्ग सुखकर होणार आहे. तुम्ही 25 ऑक्टोबरला नक्कीच मला सांगू शकाल की सर पेपर व्यवस्थित होता. खूप विचार करून हा व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. मी सौरभ सोनवणे, तुम्हा सर्वांचं MPSC वालावरती स्वागत. मित्रांनो, सर्वात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट, की आता ही तलाठी भरती नाहीये. ही गट क ची MPSC द्वारा घेतली जाणारी परीक्षा आहे. त्यामुळे लक्षात घ्या की यातले प्रश्न काही असे असणार आहेत. नॉर्मली जेव्हा आपण भरतीसाठी जात होतो त्यावेळेला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न इझिली सॉल्व्ह व्हायचे. का? कारण वन लाइनर होते. आता वन लाइनरचा खेळ संपलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की हा जो क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय तो ग्रुप सी प्रिलिम्स 2025 चा आहे. मी MPSC वालावरती अर्थशास्त्र शिकवतो, त्यामुळे तुम्हाला हे सांगू शकतोय की फक्त अर्थशास्त्र नाही तर बाकीच्या सेगमेंट्स मध्ये सुद्धा मला असेच प्रश्न दिसतात. तुम्ही स्वतः गट क चा पेपर चेक करू शकता. मॅक्सिमम लोकांना प्रॉब्लेम आहे की त्यांचा पेपरच वाचून कंप्लीट होत नाही, पोहोचतच नाही ते 100व्या प्रश्नापर्यंत. का? कारण ते पुढल्या 5 चुका करतात. दॅट्स वाय हे सगळंच्या सगळं होतंय. खरा खेळ हा 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवणे. बरेच विद्यार्थी त्याच्याकडे कानाडोळा करतात, त्याच्याकडे पोहोचतच नाही. दॅट्स वाय त्यांचा अटेम्प्ट होत नाही आणि पेपरमध्ये गडबड होते. आता खूप महत्वाचं आहे, 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे पेपर इझी जरी आला तरी कट ऑफ वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि पेपर हार्ड जरी आला तरी परत एकदा कट ऑफची अनिश्चितता आहे. मग आपला खेळ हा पाहिजे की पेपर कसाही येऊ दे, मी माझा बेस्ट देणार. काही चुका आहेत ज्यांच्याकडे तुम्ही आजच लक्ष द्यायला पाहिजे. सर्वात महत्वाचं ते म्हणजे मेहनत. बरेच विद्यार्थी असे आहेत की जे 6, 7, 8 तास मेहनत घेतात, पण प्रॉब्लेम होतोय की टेस्ट मध्ये त्यांना स्कोरच येत नाहीये. का स्कोर येत नाहीये हे बघत नाहीयेत ती लोक, की माझं चुकतं कुठे. अनालिसिस ज्याला आपण म्हणतोय, की मी गडबड काय करतोय. परीक्षेत बसत असताना माझ्या बरोबर असं होतंय का, की मी परीक्षेत बसल्यानंतर गडबड करतोय, क्वेश्चन पेपर सोडवत असताना गडबड करतोय, असं होतंय का? त्यावेळेला मग हा सायकोलॉजिकल खेळ झालेला आहे तुमच्या बरोबर. मग असा सायकोलॉजिकल खेळ जर तुमच्या बरोबर होत असेल, ते प्रेशर येत असेल, तर उपाय काय आहे? साधा उपाय आहे. ते म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा, ते पण वेळ लावून, आयोगाच्या वेळेत 11 ते 12. आणि हे देखील आता रोज व्हायला पाहिजे जर तुमच्या बरोबर हा प्रॉब्लेम होत असेल तर. दोस्तांनो, जरा तुम्ही थोडं हे बघा, म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवतात दणकवून, 6-8 तास अभ्यास करतात, क्वेश्चन पेपर सोडवतात, पण हा प्रॉब्लेम बघा. आता हा अन्नधान्याचा बफर स्टॉक हा प्रश्न पण गट क मधला आहे. हा जो टॉपिक आहे तो गट क च्या पूर्व परीक्षेत दिसतच नाहीये. हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला फूड सिक्युरिटी आहे. म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला, अगदी मेन्सच्या सुद्धा गोष्टींवरती तुमचा होल्ड आला पाहिजे. दोस्तांनो, बरेच विद्यार्थी याच्याकडे कानाडोळा करतात की नाही नाही माझं तर ते हो जाएगा वाली प्रोसेस, त्याच्यानं होणार नाहीये. करावं लागणार आहे. सिलेबस मोठा आहे, त्याला कमीत कमी वेळेत तुम्हाला पूर्ण करताच आलं पाहिजे. याला तोडा त्या सिलेबसला. आम्ही MPSC वालावरती जी सामर्थ्य 4.0 बॅच चालू केली आहे, त्याच्यात या डिटेल नोट्स दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला उपयोगी ठरू शकतात. दोस्तांनो, पहिली महत्वाची चूक जी मला वाटते ती म्हणजे प्लॅनिंग भरगच्च करतात, ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशनला फेल होतात. त्यापासून वाचा. तुमचा प्लॅन वरती तुम्ही स्ट्रिक्टच राहिले पाहिजे. तुम्ही ठरवलंय ना एवढ्या दिवसांमध्ये एवढे सब्जेक्ट कंप्लीट करायचे, इथपर्यंत जायचंय, जा.
असं होत असेल की काही बाकी राहतंय, त्याला आता सोडा. वी डोंट हॅव टाईम इन हँड. सोडा त्याला. ते गेलं आता. झालं गेलं गंगेला मिळालं. पाणी आता इथपर्यंत आलेलं आहे. आता हातपाय नाही मारले तर आपण संपलो. त्याच्यामुळं प्लॅनिंग जी केलेली आहे, अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा. ते जे सुटतंय त्याला बाजूला राहू द्या. उपाय काय आहे? तर डेली एक्झिक्युशनवरती तुम्हाला काम करावंच लागणार आहे. प्लॅन कमी करा, त्याला एक्झिक्यूट जास्त करा. तुमचा परफेक्ट टाईम टेबल जरी तुमच्याकडनं फॉलो होत नसेल, तरी ते मेजरेबल आउटपुट तुमच्याकडनं आलं पाहिजे, की जे बसतात आहेत, जे करतात आहेत, त्याच्यातनं तुम्हाला आउटपुट मिळालं पाहिजे. मग यासाठी तुम्ही ठरवलेले टॉपिक्स, त्याच्यावरचे एमसीक्यूज, पीवायक्यूज आणि त्याची रिव्हिजन. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, की रिव्हिजनला सुद्धा 1721 चा फॉर्म्युला एकदा फॉलो करून बघा. त्याच्यानं मला फायदा झालेला आहे. तुम्हाला पण 100% त्याचा फायदा होणारच होणार आहे. जर जसं आता मी तुम्हाला बफर स्टॉकवाला क्वेश्चन दाखवला मित्रांनो, की तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न बघतात आहेत, अर्थ सरळ साधा आहे, की तो टॉपिक कंप्लीट केल्यानंतर जर मी त्याच्यावरचे एमसीक्यू आणि पीवायक्यू पण करून घेतले ना, मला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे. नेक्स्ट मित्रांनो, बरेच विद्यार्थी एक चूक करतात. त्याच्यामध्ये ते की खूप सारे सोर्सेस ते वापरतात. परिणामी गोंधळ उडतो. परिणामी सगळ्या गोष्टी इकडं-तिकडं जातात आणि नवीन नॉलेजच्या चक्करमध्ये आपण अडकून पडतो. आता टाईम आहे एक सोर्स डिसाईड करण्याचा. सामर्थ्य 4.0 मध्ये आम्ही सगळ्या नोट्स अपलोड करून टाकलेल्या आहेत डे 1 ला. तेवढा एक सोर्स व्यवस्थित फॉलो करा. सगळ्या एज्युकेटर्सने मिळून त्यांच्या त्यांच्या विषयात मेहनत घेतलेली आहे. मला अर्थशास्त्राबद्दल सांगितलं गेलं, मी 10 दिवस बसून मेहनत घेतलेली की हे टॉपिक महत्वाचे, ह्याच्यातला हा डेटा महत्वाचा, चला लागा कामाला. अशा पद्धतीमध्ये आम्ही त्याच्यात मेहनत घेतलेली आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती पण उपाय प्रायमरी सोर्स ठरवणे आणि त्या सोर्सवरती अगदी व्यवस्थित रेग्युलर काम करणे. 10 पुस्तकं एका विषयाला वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळेला वाचा. तुम्हाला आउटपुट 100% मिळेल. 100% मिळेल. मित्रांनो, पुढचं येते म्हणजे पी-वाय-क्यू तुम्ही फक्त सोडवतात. तुम्ही विचार करतात, की आधी मी सिलेबस कंप्लीट करून घेतो, मग पी-वाय-क्यू करतो. हे चूक आहे. फक्त सोडवायचे म्हणून पी-वाय-क्यू सोडवू नका. मग ते म्हणा, मम, आत्मना हे जे करतात ना तुम्ही, तसं नाही. त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ ज्यावेळेला आपल्याला गुरुजी समजावून सांगतात त्या पूजेमध्ये, त्यावेळेला आपल्याला कळतं, की अरे ती पूजा किती महत्वाची आहे. सेम दोस्तांनो, ज्या वेळेला तो पी-वाय-क्यू तुम्ही सोडवतात आहे, त्या पी-वाय-क्यू का तो महत्वाचा आहे हे समजून घ्या. त्यावेळेला तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. उदाहरणार्थ एम-आर-टी-पी नावाचा टॉपिक आहे. त्याच्यात दणकवून क्वेश्चन आयोगानं रिपीट केलेले आहेत. मी माझ्या लेक्चर्सला दाखवलेले आहेत, की 6-7 प्रश्न एकट्या एम-आर-टी-पी वरती आहे. आपलं काम आहे तो व्यवस्थित बघणं. एफ-आर-बी-एम कायद्यावरती रिसेंटली क्वेश्चन्स वाढलेले. आपली जबाबदारी एफ-आर-बी-एम कायदा समजून घेणे, त्याला सोडवणे. जेव्हा तुम्ही टॉपिक कंप्लीट करतात आहेत, लगेच फॉलोड बाय दॅट तुम्ही पी-वाय-क्यूज कंप्लीट करा. आपण सामर्थ्य बॅचमध्ये ते करतोय. तुमच्यातले जे लोक माझं लेक्चर्स अटेंड करत असतील, ते खाली त्यांनी नक्की कमेंट नोंदवा सुद्धा, की हे होतंय की नाही तुमच्याबरोबर. नेक्स्ट, आता पी-वाय-क्यू हा तुमच्या प्रिपरेशनचा कंपास आहे. लक्षात घ्या. तुम्ही किती प्रश्न सोडवले, कोणत्या विषयावरती किती प्रश्न आले, त्याच्यात ऑप्शन्समध्ये कसे ट्रॅप तयार होतात, हे सगळं तुम्हाला त्या प्रश्नांमधनं कळणार आहे. तुम्ही कॉन्सेप्ट, पी-वाय-क्यू, एम-सी-क्यू, शॉर्ट रिव्हिजन अशा पद्धतीत जर गेला, तुम्हाला 100% मित्रांनो फायदा होणार आहे. पुढची महत्वाची चूक ते म्हणजे रिव्हिजनला शेवटची गोष्ट समजणं. मी याला ॲब्सोल्युटली चूक मानतो. रिव्हिजन हा प्रिपरेशनचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्हाला प्रिपरेशनमध्ये रिव्हिजनकडे लक्ष द्यायलाच हवं. तुम्ही 7-1-7-21 फॉर्म्युला फॉलो करून बघा. ज्या दिवशी वाचलंय, त्या दिवशी वाचन झाल्यानंतर त्याची क्विक रिव्हिजन. 7व्या दिवशी परत एकदा रिव्हिजन आणि मग 21व्या दिवशी त्याची परत एकदा रिव्हिजन. तुम्ही बघा, तुम्ही शॉर्ट टर्म मेमरीमधनं त्याला लाँग टर्म मेमरीमध्ये कन्व्हर्ट करू शकाल. तुम्हाला 100% या गोष्टीचा फायदाच फायदा होईल. मित्रांनो, 5वी आणि खूप महत्वाची चूक ती म्हणजे तुम्ही लोक टेस्ट देत नाहीये आणि टेस्ट दिल्यानंतर त्याचं अनालिसिस करत नाहीये. रोज 11 ते 12 प्रश्नपत्रिका सोडवा रोज. बघा, एक घटकाभर धरून चला की तुमच्या हातात 70 दिवस आहे. तुम्ही रोज 100 प्रश्न सोडवतात त्यात. म्हणजे 70 × 100 झाले किती? 7,000 प्रश्न. मी काय म्हणतोय, 1 सेकंदासाठी असं पकडा की 1% अॅक्युरसी तुम्हाला मिळाली. 7,000च्या 10% आहेत 700 आणि 1% आहे 70. किती मोठा आउटपुट येते. एवढा कट ऑफ आजपर्यंत लागलेलाच नाहीये परीक्षेचा. किती मोठा आउटपुट येते विचार करा.
1% आउटपुट म्हणतोय मी, 1%. एवढं तरी तुम्हाला तुमच्या लकवरती विश्वास असेल ना, की नाही, नाही बाबा एवढ्यानं तरी माझं होईलच होईल. हे करा. जर करत नसाल तर आजपासून प्लीज तुम्ही सर्वांनी या गोष्टीला सुरुवात करा. दोस्तांनो, हे सायकल आहे. ही जोपर्यंत ही सायकल रिपीट होत नाही ना, तोपर्यंत तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊच शकणार नाहीये. दोस्तांनो, काही डेली ऑडिट स्वतःसाठी तयार करा. मी खरंच आज किती अभ्यास केला ते मेजर करा. माझे सोर्स जे निश्चित आहेत, ते मी वाचतोय का व्यवस्थित आणि त्या सोर्स बाहेर मला काहीच करायचं नाहीये. मी आज किती पी-वाय-क्यू सोडवले, रोज त्याचा निकाल तुमच्या हाती पाहिजे संध्याकाळच्या वेळेला. मी दरवेळेला विद्यार्थ्यांना दाखवतो पण, की मी स्वतः देखील एक डायरी केलेली आहे, की मी तुम्हाला शिकवत असताना आज माझ्याकडे असलं पाहिजे, की मी किती व्हॅल्युएडिशन केलेलं आहे. जर सामर्थ्याला माझे सेशन्स आहेत, तर माझी जबाबदारी आहे, की कोणकोणत्या टॉपिकवरती कोणकोणते क्वेश्चन्स जे आलेले होते, ते मी परत एकदा ॲड केले का? त्याच्या ऑप्शन्समधनं जे काही क्वेश्चन्स तयार होतात, ते पण मी ॲड केले का? माझी जबाबदारी आहे. जर मी हे एवढं काम माझं प्रामाणिकपणे करत असेल, तर तुम्ही तर अभ्यास करतात आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रामाणिक असले पाहिजे आणि तुम्ही प्रोफेशनल पण असले पाहिजे, की नाही एवढ्यातनं एवढं आउटपुट मला बाहेर काढायचंय बाबा. दुसरं मला काही नकोच. सो हे करा. नेक्स्ट माझी 1721 रिव्हिजन झाली आहे का? आणि लास्ट माझ्या टेस्टमधनं मी एनालिसिस करून आज स्वतःसाठी काय नवीन मिळवलेलं आहे. हे सर्वांनी नक्की करा मित्रांनो. तुम्हाला याचा फायदाच होईल. आम्हा सर्वांकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला प्रिपरेशन करत असताना अजून काही हवंय का आमच्याकडनं? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही प्रयत्न करू, की आम्ही तुम्हा सर्वांसाठी काहीतरी नवीन नक्कीच घेऊन येऊ. मी इथे थांबतो. थँक यू सो मच. खूप सारा अभ्यास करा, छान अभ्यास करा. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.